तर आपण आता खताचं वगैरे नियोजन बघितलं, कसं काय करायचं वगैरे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक नियोजन. तर आर्थिक नियोजन तुम्ही याचं कसं केलं आणि याच्यातून काय म्हणजे उत्पन्न किती अपेक्षित आहे? कारण खर्च याला जास्त नसतो असं दिसतंच आहे. कारण ह्याला रोपांचा खर्च नाही, नंतर बऱ्याच गोष्टींचा खर्च नाही. मुळ्या पण वाढल्या असतात भरपूर, त्याच्यामुळं ड्रिंचिंग नाही, काय नाही, काय नाही. तर याचं तुम्ही आर्थिक नियोजन कसं केलं आणि काय नफा वगैरे ह्याच्यातून तुम्हाला काय अपेक्षित आहे? खोडव्यामध्ये कसं आहे, पहिली गोष्ट म्हणजे ह्याला रोप लावायची गरज नाही, ड्रीप आधीचीच असते, सगळं बांधलेलं असतं आधीचं सगळं. त्यामुळे ह्याच्यामध्ये मेन फक्त काय लागतं आपल्याला तर बेसर डोस. एकदा तुम्ही पानं कापायचा एक मजुरीचा खर्च थोडासा, तो पानं कापून घेतली, बेसर डोस टाकला की नंतर झाडं आपोआप बऱ्यापैकी मोठी होऊन जातात. नंतर थोड्या बॅगा सोडाव्या लागतात तुम्हाला येण व्हायची एक महिनाभर आधी. जे आता आपण सोडल्यातना अजून एक महिनाभर सोडायचं, त्यावर येण होऊन जाते त्याची. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, मेन जो बेसर डोस आहे तो 500 ग्रॅमनं मी टाकला होता. त्याचा खर्च साधारणतः आम्हाला एक पूर्ण हे 5 साडेचार पावणे 5 एकर क्षेत्र आहे, त्याला मी 70-72 हजाराचा टाकला होता डोस. एकरी साधारणतः 15,000 रुपयाचा डोस तुम्हाला टाकावा लागतो खोडव्याला एकरी. 15,000 डोस टाकला की त्या 15,000 तुमची केळी डायरेक्ट वरतीच पोचते, म्हणजे लेवलला येण व्हायच्या स्टेजला येते जवळजवळ. आता इथून पुढं मला अजून साधारणतः एक महिन्याभरात ह्याला एक 4 ते 5 बॅगा सोडाव्या लागतील कॅल्शियम, पोटॅशियम शोनाईट आणि 0050-052-34च्या. ह्या मिळून साधारणतः एक मला अंदाजित एक 25,000 रुपये खर्च येईल ह्याला. हा एवढाच खर्च. त्यानंतर एन चालू झाल्यानंतर नंतर काय 0050 फक्त सोडावं लागतं एन कंप्लीट झाल्यानंतर. ते एक 2 महिने सोडावं लागतं. त्या 2 महिन्यात साधारणतः आपण 10 दिवसाला सोडतो, म्हणजे माझ्या क्षेत्राच्या हिशोबानं. तर ते साधारणतः एक 20,000 रुपये त्याचा खर्च येईल. असा साधारणतः एक 50-55 हजार रुपये ह्याला खर्च अपेक्षित आहे मला. 50-55 सगळ्या हजार क्षेत्राला? 4.5 एकराला. बॅगांचा खर्च इथून पुढं 50-55 हजार येईल. आणि आतापर्यंत एक 20,000 गेला, म्हणजे एक 75,000 बॅगांचा खर्च आणि खोडव्याचा एक 75,000, असा 1.5 लाख रुपये खर्च ह्याला झाला म्हणायचं. मजुरी वगैरे थोडीशी म्हणले तर एक साधारणतः एक 7-8 हजार रुपये मजुरी गेली ह्याला पानं कापायला, म्हणजे 2 वेळा पिलं आणि पानं कापायला. ह्या असं एक 1,60,000 ते 1,70,000 रुपये ह्याला टोटल खर्च जाणार आहे. ह्यापेक्षा वेगळा खर्च अजून ह्याला काहीच नाही. आता ह्याला जर एकरी खर्च काढला हा तर साधारणतः 40,000 पण यायचा नाही. 40,000, जास्तीत जास्त 40,000, जो की काहीच कमी नाही केलं झाडांना. टाईम टू टाईम प्रॉपर त्याला रोज 1 किलो 1,000 एकरांना प्रतिदिवस आपण माप केलं ह्याचं. त्या हिशोबाने मी प्रत्येक डोस सोडत असतो. त्या हिशोबानं जर दिलं तर एकरी 40,000 ते 50,000 लय झालं. त्यापेक्षा वेगळा खर्च काहीच येणार नाही. जर ह्याला भविष्यात पुढे करपाला तर एक 2-3 हजार रुपये एकरी वाढेल, बाकी काहीच खर्च वाढणार नाही. आणि ह्याच्यामध्ये अपेक्षित उत्पन्न आता सुरूचं मला आलं होतं 135 टनाच्या पुढे गेलं होतं उत्पन्न सुरूचं. ह्याचं मला 120 टन जरी आलं आणि समजा खोडवा काही नाही म्हणले तरी 10 रुपयाने जरी गेला तर 12 लाख उत्पन्न येईल 120 टनाचं. 100 टन पकडा, 20 टन पडून गेला किंवा गेला नाही, काय झालं, रेट काय खोडव्याचा एवढा कमी मागच्या 2-3 वर्षात तरी काय आला नाही. खोडा चांगला आला, त्याला थोडंसं गाडांना फवारणी वगैरे घेतली तर कॅरेट पॅकिंगला जातो चांगला. जर दुर्लक्ष केलं तर मग तुमचं असं पिकअप भरून जातं. थोडीशी फवारणी वगैरे घेतली गडांना चमक येण्यासाठी वगैरे, वादी वाढण्यासाठी वगैरे, जिब्रेलिक ॲसिड वगैरे सोडलं, प्रॉपर ट्रीटमेंट दिली तर साधारणतः 120 टनाच्या पुढंच उत्पन्न निघेल. पण आपण त्यातला खपायला 100 टन जरी धरलं, 10 रुपयाने गेलं तर 10 लाख रुपये येतील मला. ह्या 10 लाख रुपये येतील, खर्च जाईल 2.25 लाख, 2 लाख गेला, 8 लाख रुपये नफा, निव्वळ नफा शिल्लक राहतोय. शिवाय ह्याचे दिवस नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून असे 9 महिन्याच्या दरम्यान हे सगळं संपून जाईल. म्हणजे 9 महिन्यात मला शिल्लक राहते 8 लाख रुपये 4 एकरात फक्त. ऊसाचं तर गणित म्हणजे ह्याच्यात पुढं कुठंच तुम्ही पकडू शकत नाही, दुसऱ्या कोणत्या पिकाचं पकडू शकत नाही. असं आहे, सध्या चांगले दिवस आहेत त्यामुळे रेट पण, मार्केट पण स्टेबल आहे. त्यामुळे एवढं मला अपेक्षित आहे. जर चांगला रेट मिळाला तर मागच्या वेळेस मला खोडवाच 19 रुपयाने गेला होता, पलीकडे होता लावलेला होता. मग ती मागायला सुरुवातच 19 रुपयाने झाली होती. आणि त्याला खर्च तर मी एवढा पण नव्हता केला, खर्च जरा दुर्लक्ष केलं होतं त्या खोडव्याकडे. सुरूला चांगले पैसे झाले म्हणून खोडव्याकडे माणूस दुर्लक्ष करतं, नेमकं तसं झालं माझं. आणि मार्केट चांगलं सापडलं, 19 रुपयानं सुरू झालं आणि ती 11 रुपयानं संपलं होता माझा खोडवा. तर त्यात सुरूचा माल माझा 100 टन गेला आणि खोडवा 70 टन गेला. चांगले पैसे झाले त्यावेळेस पण. असंच
नियोजन झाल्यामुळे खरं शेतकऱ्यांना फायदा जो होतो तो माझं म्हणणं खोड्यामधून होतो. कारण सुरूला तुम्हाला ड्रिंचिंग असतं, कष्ट असतं, ड्रीप टाकायची, रान बनवायचं, हे करायचं. खोड्याला काहीच नाही करावं लागत. डोस टाकणे, ट्रॅक्टरनं बांधणे, विषय संपला. त्यानंतर तुम्ही बॅगा सोडल्या, काय काय शेतकरी असतात की बॅगा पण सोडत नाहीत, येईल तसा येऊ दे म्हणतात, काहीच खर्च करत नाहीत. तसा पण येतोच खोडवा. तुम्ही जर थोडीशी ट्रीटमेंट दिली व्यवस्थित, तुमचा जी माल जाणार आहे त्याला 2-3 रुपये आपोआपच चांगला रेट मिळतो. समजा जर तुमचा माल थोडासा चांगला दिसला, सुरूचं मार्केट जर असलं 20 रुपये, तर तुमचं खोडवा 12, 13, 14 जातो. तुमचा जर खोडवा लयच बेकार असला 8-9 जातो. मग 3-4 रुपये जर तुम्ही लॉस घेतला तर एकरी तो लॉस लाख रुपये होतोय. 25 टन उत्पन्न निघलं, 20 टन, 4 रुपयाचा लॉस म्हणलं की झाला 80,000 रुपयाचा लॉस होतोय. त्यामुळे तुम्ही खोडव्याला थोडंसं लक्ष दिलं पाहिजे जातीनं. खास करून येण व्हायच्या महिनाभर आधीपासून जर तुम्ही प्रॉपर बॅगा सोडल्या, तर चांगल्या बॅगा सोडल्यामुळं, चांगल्या कंपनीच्या बॅगा सोडल्यामुळं जे येणारे घड आहे त्याला चमक पण चांगली राहते. काळपट घड येत नाहीत, पिवळसर येते, थोडीशी पोपटी येतात. हा फायदा असतो. त्यामुळे तुम्ही औषधं सोडताना, बॅगा सोडताना पण कोणत्या कंपनीचं सोडताय हे पण लय महत्त्वाचं आहे. बऱ्याच कंपन्यांच्या ह्याच्यामध्ये भेसळ पण आहे. कुठे मीठ मिसळतात, युरिया मिसळतात, काय करतात ती विषय सोडून द्या. ब्रँडेड कंपनीचं 100-200 आगाव गेलं तर ते परवडतं. कारण तुम्ही जर बघितलं, तुम्ही जर एखाद्या कंपनीची बॅग घेतली, समजा 13,045 3100 रुपयाला घेतलं, याराचं ICLचं घेतलं 3300-3400 रुपयाला, 200 ते 300 रुपयाचा फरक आहे. पण त्या बॅगेतून 25 किलोच्या आपल्याला ओरिजिनल कंटेंट जो मिळणार आहे तो 20 किलोच मिळतो. पुढचं 5 किलो जरी भेसळ म्हणून आपण सोडून दिलं तर दोन्हींचा रेट एकत्रच पडला, त्यात 20% लॉस झाला आणि इकडे किंमत 10% वाढते आपली. मग 10% किंमत आगाव द्या, पण चांगल्या कंपनीचं घ्या. त्याच्यात तुम्हाला जी क्वालिटी मिळणार आहे ती 100% ओरिजिनल क्वालिटी मिळणार आहे. हीच जर तुम्ही 3,000 रुपयात दुसरी बॅग घेतली, त्याच्यात 10-20% भेसळ असली तर ते फिरून फिरून तिथंच पडलं. मग त्याचं नुकसान पिकाला होणार आहे, पैसे तिथंच पडणार आहेत. पण तुम्ही जर ओरिजिनल खत सोडलं, प्युअर खत सोडलं, तर येणाऱ्या घडांची चमक बघा. आणि तुम्ही जर न बॅगा सोडता येणारे घड बघा आणि त्यांची चमक बघा, ह्यात 100% फरक राहतो. म्हणजे सुरुवातीला पैसे वाचवायला गेला तर नंतर आपल्याला लॉस होतोय. लॉस होतो 100%. उलट खोड्याचं कसं आहे, तुम्ही 1 रुपया लावला तर तुम्हाला 4 रुपये येणार आहेत. हे खोड्याचं गणित आहे. त्यामुळे खोड्याला तुम्ही पैसे लावायला अजिबात घाबरू नका. खोड्यात उलट खर्च करा थोडासा, जास्त पण खर्च करायची गरज नसतेच. सुरूसारखा थोडासा खर्च केला एकदम चांगलं उत्पन्न मिळतं खोडव्याला. बरेच जण खोडव्याला बॅगिंग पण करतात, तर ते त्यांच्या भागात काय असेल अडचणी किंवा असेल त्यांना आवड म्हणून. पण चांगलं जर नियोजन केलं तर 100% खोडव्यात लय पैसा होतो. सुरूपेक्षा जास्त पैसा खोडव्यात राहतो. असे कष्ट वगैरे सगळंच कमी जातं, मेहनत कमी जाते खोडव्याला. झाडं सहजासहजी वाढते, रोग वगैरे जास्त नसते, व्हायरसचा विषय नाही, काय आजार नाहीत, काय करप्या वगैरे यायची शक्यता दिसली तर अगोदरच तुम्ही खालून औषध सोडून द्या. फंगीसाईड वगैरे, व्हिटा गोल्ड असेल किंवा ब्ल्यू कॉपर असेल किंवा नेटिव्ह असेल, जे तुमचा करप्याचा प्रकार आहे त्यानुसार तुम्ही औषध सोडू शकता. शिवाय खोडव्याला मायक्रोन्युट्रियंटची थोडीशी जास्त मात्रा द्यायची. जे तुम्ही लिक्विड मायक्रोन्युट्रियंट सोडता कॅन म्हणून, ते थोडं चांगल्या कंपनीचं सोडलं तर खोडवा चांगला जबरदस्त येतो आणि त्याला शक्यतो पुढे रोग येत नाहीत, आजार येत नाहीत. हा मायक्रोन्युट्रियंटचा एक फायदा असतो. तेवढं एक लक्षात घेतलं की चांगला येतो खोडवा. धन्यवाद खोड्याबद्दल, माहिती दिल्याबद्दल.